अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव हर। सज्जन हो, आज 13 जानेवारी आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे विष्णू विण जप व्यर्थची ज्ञान भाग 2। जप करणे म्हणजे जतन करणे। जो आपण परमार्थात नियम केलेला आहे, अगदी जप करण्याचा असे नका, तो दिवसाच्या दिवसाला पूर्ण करावा। तो पूर्ण झाला म्हणून आपले काम संपले असे म्हणू नये। सतत जेवढा जप होईल तेवढा आनंदाने करत राहावा। त्यात आळस करू नये किंवा प्रेमही कमी करू नये। या गोष्टी जप करताना जतन करणे गरजेचे आहे। दुसरी गोष्ट, आपल्याला जपाशिवाय पर्याय नाही। जप करताना कोणतीही अडचण येत नाही, आपणच त्या जपाच्या आड येऊ शकतो। लग्न झाल्यावर आपली आई काम वासनेच्या आड येत आहे म्हणून एका क्षणात संबंध तोडणारे आपण, त्या आईने किती आयुष्यभर कष्टा खाल्ल्या याचा आपण विचारच करत नाही। नेत्राचा दिवा तळहाताचा पाळणा तिनेच केला म्हणून तू मोठा झालास, हे काल आलेल्या पत्नीसाठी तू विसरून जातोस। तिने तुझी शी धुताना कधी राग केला नाही, उलट तो तिच्या कौतुकाचा विषय होता। तुझे सारे ती कौतुकाने करते, यातच आई पण दडलेली असते। तिने जर तुझा लहानपणी रागराग केला असता तर तू नक्की कुठे असतास याचा विचार कर। जन्म देणारी देवता व आई या दोन्ही व्यक्ती तुझ्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत। म्हणून जीवनामध्ये ज्ञान मिळव, मात्र हे करताना तुझ्या आराध्याला तू विसरू नकोस। कलियुगामध्ये मोक्षदायी साधन म्हणजे नाम आहे, त्यातीलच ही ओळ महाराजांनी उद्घृत केलेली आहे। विष्णू विना जप व्यर्थची ज्ञान। तू जर जप करत नसशील तर तुझ्या ज्ञानाला शून्य किंमत आहे, हे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे। म्हणून एन केन प्रकाराने तू नाम घ्यायला सुरुवात तरी कर। यालाही शास्त्रीय आधार आहे। 3.5 कोटी जप केला की चित्त शुद्धी होते। 13 कोटी जप केला की प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन वा अनुभूती होत असते। ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, स्वामी समर्थ, गोंदावलेकर महाराज, सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांनी जपाचा आग्रह केलेला आहे। ते अध्यात्मातील शास्त्रज्ञच होते, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष करू नये। सध्या कलियुगामध्ये संयम सुटलेला आहे, त्यावर औषध म्हणजे नाम होय। नाम भगवंताचे अस्तित्व प्रकट करते। जसा वेद अनंत आहे तसे नाम आणि भगवंत सुद्धा अनंत आहे। स्वतः शिवानी रामनामाचा जप केला। भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव। महादेव रामाचे नाम घेत होते, राम महादेवाचे नाम घेत होते। ते देव असूनही देवाचेच नाम घेत होते। मग आपण नको का घ्यायला? नाम घेताना मात्र ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी। पथ्य सांभाळून औषध घेतले तर गुण लवकर येतो, पथ्य न सांभाळता औषध घेतले तर गुण येत नाही। कर्म करीत राहा, मात्र त्याबरोबर नामही घेत राहा। ईश्वराला लबाडी खपत नाही। आपले मन स्वच्छ नसेल तर देव देताना सुद्धा विचार करतो, मात्र अनन्यता असेल तर तो पोटभर पुरवितो। म्हणून नाम घेताना मी पण विसरावे, नामाचे संस्कार व्हावेत म्हणून जुन्या काळामध्ये घरामध्ये सुद्धा देवाची नावे ठेवली जात असत। आज
आजोबांना विचारा नातवाचे काय नाव ठेवू द्यात. ते म्हणतील ठेवा की शंकर ठेवा, राम ठेवा, महादेव ठेवा. आताच्या आईला विचारले मुलाचे नाव काय ठेवू. आई म्हणते नितीन ठेवा. आता विचार करा, नितीन या नावाला काय अर्थ आहे. काही घरात तर देवाची ॲलर्जी असते. एका घरात तर कोणाचेच देवाचे नाव नव्हते. घरात 3 पुरुष होते, त्यांचे नाव होते आप्पा, रावजी आणि आवजी. त्यांच्या 3 बायका भंगाई, बगडी आणि दगडी. 2 दासी कामाला होत्या, त्यांची नावे लिंबूताई आणि हिराबाई. घरात एक पाणक्या ब्राह्मण होता, त्याचे नाव होते तम्मा. घरात कामाला गडी होते, त्यांचे नाव होते शेठी, पिराजी व मका. घरात एक ब्राह्मण देवपूजेला होता, त्याचे नाव तरी देवाचे असावे. नाही, ढाकम भट्ट हे त्याचे नाव होते आणि त्याच्या बायकोचे नाव होते बकुताई. आहेत की नाही इथून तिथून रावणाचे वंशज. यांना मोक्ष कसा मिळावा. शेवटी मुलाला हाका मारताना तरी देवाचे नाव यावे या दृष्टीने जुनी माणसे मुलांची नावे देवाची ठेवत होती. आता कोणाकडे विचारच राहिला नाही. त्यांच्या कर्माची फळे तो भोगेल म्हणून सद्गुरु यशवंत बाबा यांनी नामाचा आग्रह धरलेला आहे. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.